फायबर रोज खायला पाहिजे, तुमच्या जेवणामध्ये असायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. हे भरपूरदा ऐकलंय, पण नेमकं फायबर काय आहे हे आज जाणून घेऊया. फायबर हे जे आहे हे प्लांट बेस्ड कार्बोहायड्रेट आहे, जे की आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये जे एन्झाईम्स असतात त्यांनी सुद्धा ते डायजेस्ट होत नाही. मग का बरं गरजेचे आहेत, राईट? 2 प्रकारचे फायबर असतात, एक सोल्युबल फायबर, दुसरा इनसोल्युबल फायबर. सोल्युबल फायबर म्हणजे काय, जे की पाण्यामध्ये सोल्युबल होतात, राईट? पण त्याचं मेन फंक्शन आहे तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्टेरॉल लेवल मेंटेन करणं, आणि दुसरं आहे तुमच्या ब्लडमध्ये जे शुगर आहे त्याला सुद्धा बॅलन्स करणं. हे सोल्युबल फायबरचं काम. कशामध्ये असतात? ॲपल, नंतर आंबटची फळं असतात त्यामध्ये, ओट्स, ग्रीन पीज आणि अशा भाज्यांमध्ये. दुसरं आहे इनसोल्युबल फायबर. इनसोल्युबल फायबर म्हणजे सहज आहे की पाण्यामध्ये ते सोल्युबल होत नाही, पण याचं महत्त्वाचं काम जे आहे ते डायजेशनमध्ये आहे. तुमच्या स्टूलला व्हॉल्यूम देण्याचं म्हणजे फुलफिलमेंट करण्याचं काम हे इनसोल्युबल फायबर करतं. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही एक अख्खा बिस्किटचं पॅकेट खाल्लं आणि त्याच्याच कम्पेअरमध्ये एक ॲपल खाल्लं, तर ॲपल खाल्ल्यानंतर जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते पूर्ण बिस्किटचं पॅकेट संपवल्यावर नाही मिळत, कारण की फायबर आपल्याला व्हॉल्यूम देतं, फुलफिलनेस आणि सॅटिस्फॅक्टरी आपल्याला फील करवतो. दॅट इज वाय फायबर इज इम्पॉर्टंट. आता फायबरनी मेन कुठे कुठे आपल्याला फायदा होऊ शकतो. सगळ्यात अगोदर तुमचं कोलेस्टेरॉल लेवल, तुम्हाला हार्टची, कोलेस्टेरॉलची कुठल्याही प्रकारचा इश्यू असेल, ॲड फायबर इन युअर डाएट. दुसरं आहे डायजेशनमध्ये. येस, कुठलाही डायजेशनचा इश्यू असो, तुमच्या जेवणामध्ये मोर फायबर ॲड करा, तुम्हाला जबरदस्त इफेक्ट त्याचे मिळतील आणि तुमचं डायजेशन जर चांगलं असलं, ओव्हरऑल तुमची बॉडी सुद्धा हेल्दी राहील. तिसरं आहे ज्यांना ही डायबिटीज आहे त्या लोकांनी सुद्धा आपल्या जेवणामध्ये फायबर ॲड करणं खूप गरजेचं आहे, बिकॉज ते शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवतं. नेक्स्ट इज ज्यांनाही वजन कमी करायचं आहे त्यांनी सुद्धा भरभरून फायबर ॲड करा. रिझन इज की फायबर आपल्याला फुलफिलमेंटचं फिलिंग देतं, लवकर आपली भूक क्षमवतं ते, आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, तुम्ही कमी खाणार आहे आणि हेल्दी खाणार आहे. ऑब्व्हियसली तुमचं जे वेट आहे ते फास्ट इन्क्रीज न होता हळूहळू हळूहळू मेंटेन राहणार आणि तुम्ही हेल्दी नेहमीसाठी राहणार. सो दिस इज ऑल अबाउट फायबर. तर नक्की बघा की तुमच्या जेवणामध्ये फायबर कुठे कुठे ॲड आहे, नाही आहे, आणि नसेल तर नक्की ॲड करा. थँक्यू सो मच. टेक केअर.